नमस्कार, मी सविता कुकिंग टाइम मराठीमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत। आज आपण उपवासाचा कुरकुरीत जाळीदार डोसा बनवणार आहोत। हा डोसा बनवायला अगदी सोपा आहे, चवीला अप्रतिम लागतो। आजची रेसिपी तुम्हाला जर का आवडली तर तुम्हाला माझी एक विनंती आहे, चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। इथं मी वरई व साबुदाणा रात्रभर भिजवून घेतला आहे डोशासाठी। तर आता इथं मी एक वाटी दाखवली आहे, सपाट वाटी भरून आपल्याला वरई घ्यायची आहे। अर्धी वाटी आपल्याला साबुदाणा घ्यायचा आहे। तर भिजत घालत असताना हे मी एकत्रच भिजत घातलं होतं। आता या पाण्यामधलं वरई व साबुदाणा आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे। लगेचच यामध्ये आपल्याला 4 चमचे इतकं दही घालायचं आहे। दही घालणं अगदी ऑप्शनल आहे, तुम्हाला नसेल घालायचं तर नाही घातलं तरीही चालेल। आता हे मिक्सरला आपल्याला थोडंसं पाणी घालून बारीक असं फिरवून घ्यायचं आहे, म्हणजेच बारीक असं हे पीठ वाटून घ्यायचं आहे। तर आता हे वाटलेलं पीठ आपल्याला एका पातेल्यामध्ये काढून घ्यायचं आहे। तर इथं मी सगळं पीठ वाटून घेतलं आहे डोशाचं। आता यामध्ये आपल्याला भरपूर असं पाणी घालायचं आहे, अगदी सैलसर असं हे मिश्रण आपल्याला बनवून घ्यायचं आहे। आपण तांदळाचे पांढरे शुभ्र घावन कसे बनवतो त्यासाठी जसं पीठ लागतं अगदी तसंच आपल्याला हे बनवून घ्यायचं आहे। तर इथं मी 2 ग्लास इतकं पाणी घातलं आहे, मध्यम आकाराचे ग्लास आहेत, 2 ग्लास पाणी घातलं। आता हे आपल्याला छान असं ढवळून घ्यायचं आहे। सर्वात शेवटी चवीनुसार मीठ घातलं, अर्धा छोटा चमचा खाण्याचा सोडा घातला। खाण्याचा सोडा घालणं सुद्धा अगदी ऑप्शनल आहे, नसेल घालायचा तर नाही घातला तरी सुद्धा डोसा अगदी छान जाळीदार होतो। आता हे डोशाचं मिश्रण आपल्याला अर्ध्या मिनिटासाठी छान असं ढवळून घ्यायचं आहे, जेणेकरून यामध्ये मीठ घातलं आहे, सोडा घातला आहे, ते व्यवस्थित यामध्ये मिक्स व्हायला हवं। आता आपण डोसे बनवून घेणार आहोत, त्यासाठी गॅसवरती मी तवा ठेवला आहे। तवा आपल्याला छान असा कडकडीत गरम करून घ्यायचा आहे। आता आपण यावरती डोसा घालणार आहोत, त्या अगोदर हे डोशाचं पीठ आपल्याला छान असं ढवळून घ्यायचं आहे, जेणेकरून खाली हे पीठ जाऊन बसतं, ते व्यवस्थित असं मिक्स होईल। पीठ छान ढवळून घेतल्यानंतर तवा छान कडकडीत गरम करून घेतला आहे। गॅसची फ्लेम आपल्याला यावेळी हाय ठेवायची आहे व या तव्यावरती हे बॅटर अशा पद्धतीने घालून घ्यायचं आहे। पळीने हे बॅटर सोडत असताना, म्हणजेच पळीने हे मिश्रण सोडत असताना अगदी वरती पळी आपल्याला पकडायची आहे, जेणेकरून या डोशाला छान अशी जाळी पडते। डोसा घालून झाल्यानंतर हा तवा आपल्याला थोडासा शिफ्ट करत या गॅसच्या फ्लेमवरती पकडायचा आहे, जेणेकरून चहू बाजूंनी आपला डोसा छान असा शेकला जाईल। तर आता इथे पहा, डोशाच्या कडा अगदी ब्राऊन झाल्या आहेत, डोसा छान असा सुटला आहे। नंतरच आपल्याला हा पलटी करून घ्यायचा आहे। आता इथे पहा, आपला डोसा छान असा शेकला गेला आहे, डोशाला रंग पहा छान आला आहे, जाळीसुद्धा खूप सुंदर पडली आहे। परत दुसऱ्या साईडने आपल्याला अर्ध्या मिनिटांसाठी भाजून घ्यायचा आहे। तर तयार झाला आपला पहिला डोसा। अगदी झटपट हे डोसे तयार होतात। माझा तवा थोडासा मोठा आहे, त्यासाठी थोडासा गॅसच्या फ्लेमवरती शिफ्ट करत हा डोसा मला भाजावा लागला। तुमचा तवा जर का छोटा असेल तर तुम्हाला तवा शिफ्ट करण्याची अजिबात गरज नाही। तर इथे पहा, दुसरा डोसा सुद्धा मी अशाच पद्धतीने तव्यावरती घालून घेतला आहे। डोशाच्या कडा छान ब्राऊन झाल्यानंतरच आपल्याला हा डोसा पलटवून घ्यायचा आहे। गॅसची फ्लेम आपल्याला सुरुवातीपासून शेवटपर्यंत हायच ठेवायची आहे, कुठेही गॅसची फ्लेम आपल्याला बारीक ठेवायची नाही, जेणेकरून हा डोसा व्यवस्थित असा शेकला जाईल। जर का बारीक फ्लेमवरती तुम्ही डोसा शेकवत बसला तर डोशाला व्यवस्थित असा रंग येणार नाही, डोसा व्यवस्थित असा कुरकुरीत होणार नाही। त्यासाठी मोठ्या फ्लेमवरती आपल्याला हे डोसे शेकवून घ्यायचे आहेत। तर मी घेतलेल्या मिश्रणामध्ये जवळपास 12 ते 13 डोसे मोठ्या आकाराचे तयार झाले। मी थोडंसं जास्त प्रमाण घेतलं होतं, तुम्ही कमी प्रमाणात हे डोसे बनवले तरीही चालेल। तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी? आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक जरूर करा व रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका। धन्यवाद।